नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। कोर्टाचे आदेश आलेले आहेत। टीईटी परीक्षा कधी घेणार, टेट एक्झाम कधी घेणार, परीक्षा परिषदेला संकेत देण्यात आलेले आहेत की आम्हाला वेळापत्रक द्या। ते वेळापत्रक संभाव्य कसं असणार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो लक्षात घ्या, साधारणपणे 5 ते 15 लक्षात घ्या 5 ते 15 एप्रिल दरम्यान तुम्हाला टीईटीची नोटिफिकेशन आलेली असेल। कोणती? टीईटी परीक्षा नोटिफिकेशन आलेली असेल। सर आता आचारसंहिता आहे, परीक्षा घोषित होतात का? काही एक संबंध नसतो, लक्षात घ्या। परीक्षा होतील का काही एक संबंध नसतो। आचारसंहितेचा आणि परीक्षा परिषदेचा काही संबंध नाही। डायरेक्टली तुमचे ऍड येईल 5 ते 15 या कालावधीमध्ये। त्यानंतर टीईटी परीक्षेची तारीख जर बघितली, परीक्षा तारीख काय असेल तर मित्रांनो, परीक्षा तारीख जर बघितली साधारणपणे एक अंदाजी सांगतोय, लक्षात घ्या 15 ते 30 जून दरम्यान असेल। लक्षात ठेवा कोणत्या महिन्यामध्ये? 15 ते 30 जून दरम्यान असेल। याच्या मागे एक लॉजिक आहे, याच्या मागे एक फंड आहे, याच्या मागे माझा विचार आहे की 4 जूनला आपलं लोकसभेचं फायनल रिझल्ट लागणार आहे। त्यानंतर परीक्षा घ्यायला कुठलीच अडचण नसते। फायनल रिझल्ट कधी लागणार आहे? 4 जून। तर आपल्याकडे साधारणपणे हा मार्च, त्यानंतर एप्रिल, मे आणि जून एवढे महिने शिल्लक आहेत महा टीईटी परीक्षेसाठी। महा टीईटी परीक्षेसाठी किती महिने शिल्लक आहेत? मार्च, एप्रिल, मे, जून एवढ्या महिन्यामध्ये आपल्याला तयारी जबरदस्त करणं गरजेचं आहे। साधारणपणे जर बघितलं मित्रांनो, 3 महिने ड्युरेशन पकडू, 90 दिवसात 90 मार्क मिळवायचे आहेत आपल्याला। किती? 90 दिवसात 90, रोज 1 मार्क कमवला पाहिजे। यासाठीच विद्यार्थ्यांना एक स्ट्रॅटेजी दिली, 90 दिवसात 90 मार्क हे जे काही टार्गेट आहे, 90 डेज 90 मार्क्स, बस एवढंच टार्गेट ठेवा। रोज तुम्हाला 1 मार्काची तयारी झाली पाहिजे। तो मराठीचा असू द्या, गणिताचा असू द्या, त्यानंतर बालमानसशास्त्राचा असू द्या, परिसर अभ्यासाचा असू द्या, विज्ञानचा असू द्या, मॅथचा असू द्या, भूमितीचा असू द्या किंवा इतिहास भूगोलाचा असू द्या। रोज किती मार्क मिळवायचं आपल्याला? 1। 90 डेज 90 मार्क या पद्धतीनुसार आपली बॅच चालू झालेली आहे मित्रांनो। 9665484048 हा माझा संपर्क क्रमांक व्हॉट्सअप आहे आणि 3 ते 5 या वेळेमध्ये कॉल करू शकता तुम्ही। दिवसभरातल्या 3 ते 5 या कालावधीमध्ये तुम्ही कॉल करू शकता। इतर टायमिंग मध्ये तुम्हाला योग्य उत्तर भेटणार नाही। त्यामुळे व्हॉट्सअप 24 तास क्लासची माहिती मिळवायची, 24 तास कधीही करून ठेवा। तुम्हाला वेळेनुसार मेसेज येऊन जाईल, त्यानुसार बाय प्रोसेस तुम्ही क्लास जॉईन करू शकता। आता विद्यार्थी मित्रांनो, टेट एक्झाम होणार का? मित्रांनो 2023-24 22ची 23ची जे काही बिंदू नामावली मागवली होती शासनाने, आता एक मध्ये परिपत्रक आलं होतं, ते सुद्धा मी आपल्या युट्यूब चॅनलवर टाकलेलं आहे। ते परिपत्रक जरा बारकाईने वाचा रे। त्यांनी काय म्हटलंय, 2023-24 या कालावधीमध्ये 2023-24 या कालावधीमध्ये ज्या जागा रिक्त होणार आहेत त्या बिंदू नामावली स्वरूपात आम्हाला पाठवा। 21,648 जागा ज्या काय आहेत मागच्या, त्या जागा भरत असताना टेट एक्झामची सुद्धा घोषणा होणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या। पुढे आगामी टेट 100% होणार आहे। त्याची तयारी 6 महिने अगोदर पासून करणं गरजेची असते आणि ती तयारीला तुम्ही आता योग्य वेळ आहे करू शकता। च्या पुढे जाऊन विद्यार्थी मित्रांनो, 4थीचा वर्ग वरल्या वर्गाला जोडला चाललाय, 8वीचा वर्ग 9वी 10वीच्या वर्गाला जोडला चाललाय। म्हणजे झडपीच्या शाळेमधील पटसंख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे, कमी नाही होत। कारण विषय काय आहे, शासनाला काही शैक्षणिक घटकामध्ये बदल केल्याशिवाय महाराष्ट्र शासनातील जे काही शिक्षणाचा दर्जा आहे ढासळलेला, तो आगामी 5 वर्षामध्ये चांगल्या प्रकारे दिसण्यासाठी शिक्षक भरती होणं तेवढंच गरजेचं आहे। त्यामुळे
2024 एंड किंवा 2025च्या सुरुवातीला, असंच फेब्रुवारी जानेवारी फेब्रुवारीच्या आपली टेट एक्झाम झालेली दिसेल तुम्हाला, किंवा टेट एक्झामची नोटिफिकेशन आलेली दिसेल. त्यामुळे ते टार्गेट ठेवून साधारण आपल्याकडे 1 महिना कमी 1 वर्ष आहे असं समजावं लागेल. या वर्षभरामध्ये या टेट एक्झामला आपल्याला सामोरे जायचंय. यासाठी तयारी करा, जबरदस्त नोट्स सहित तयारी करा, योग्य मार्गदर्शन मिळवा, एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकतो. आणि तुम्ही आता अपडेटची वाट बघू नका मित्रांनो, अभ्यासाला लागा. आपण किती खोलात आहोत, आपण किती पाण्यात आहोत, एकदा पेपर सेट बघून घ्या, मागचे रिझल्ट बघून घ्या. परीक्षा एवढी नॉर्मल नाहीये. 3.5% लोक पास होतात. 100 पेक्षा टेट एक्झाम मध्ये 34,000 लोकांना जास्त मार्क पडतात. हे जर तुम्ही पाहिलं, याचा जर विचार केला तर मित्रांनो खरंच गांभीर्याने घेणं गरजेचं आहे की आगामी काळामध्ये आपली तयारी कशी असणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने तयारीला लागा. आणि हे अपडेट कसं वाटलं, किती विश्वास बसतोय तुम्हाला, त्याच्यावर डिपेंड करतं. निगेटिव्ह कमेंट कडे मी सुद्धा इग्नोर करतो डायरेक्टली, कारण काही लोकांचं वय संपलेलं आहे, संपून चाललंय. 2010 ला दिले, 2017 ला दिले, 2022 ला दिले, ना टीईटी पास नाहीत, टीईटी पास झाले तर टेट एक्झाम मध्ये चांगले गुण घेता आले नाहीत. ते लोक काय अपेक्षित उत्तर देणार आहेत आपल्याला? सरळ म्हणणार आमचं वय निघून गेलं, आता आमचा विषय संपला, इतरांना फक्त निगेटिव्ह करण्याचा आमचा विचार. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला परीक्षा क्रॅक करायच्या आहेत ना, त्यासाठी तयारी सुद्धा तेवढी जोमानं करा आणि योग्य मार्गदर्शक मिळवा. आपला काय हंगामी क्लास नाहीये, लक्षात घ्या. मी सातत्यपूर्ण विद्यार्थ्यांना 2021 पासून 2017च्या भरतीला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 2021 पासून टीईटी एक्झाम, त्यानंतर 2022 ची टेट एक्झाम, आता परत सीटीटी टेट एक्झाम, टीईटी एक्झाम, परत आता टेट एक्झाम, असं सर्व एकत्रितरित्या कोम्बो बॅचच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आतापर्यंत शिकवत आलेलो आहे. त्यामुळे तुम्हाला मार्गदर्शक योग्य असेल तरच आगामी काळामध्ये कमी वेळेमध्ये जबरदस्त या परीक्षा पास होता येणार आहे आणि आपले स्वप्न साकार करता येणार आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि व्हिडिओवर विश्वास ठेवून हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. मी जे काही टाइम टेबल दिलोय, या टाइम टेबल मध्ये परीक्षा होणार आहेत. तुम्ही तयारीला लागणं गरजेचं आहे. आणि हे टाइम टेबल काय असंच चालू झालेलं नाही मित्रांनो, लक्षात घ्या. याच्यामध्ये म्हणजे आपल्याला एखादा कोड जर सांगते की 5 एप्रिल पर्यंत तुमचं ते रोड मॅप जाहीर करा, आपण अजूनही गाफील राहिलो तर मित्रांनो आतापर्यंत जे घडलं तेच घडणार आहे. आतापर्यंत टीईटी एक्झाम कधी आली हो? 15 दिवस अगोदर नोटिफिकेशन, लगेच टीईटी एक्झाम, लगेच 15-20 दिवसात एक्झाम. आणि विद्यार्थ्यांचा रिझल्ट 3.5%, 2%, 2.5%. हे आपल्या हातातून गेलं नाही पाहिजे. यासाठी तयारी करा, तरच आगामी काळामध्ये तुम्ही सक्सेस ठरणार आहात आणि तुम्हाला सुंदर असा गव्हर्नमेंट जॉब लागणार आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.